श्री सत्यनारायण कथा अध्याय 4 परीक्षेची वेळ सत्यव्रताचा आणि लीनतेचा विजय. श्री गणेशाय नमः. सत्यनारायणांची परीक्षा. राजा चंद्रकेतूने मुक्त केल्यानंतर साधुवाणीने वाटेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि जावयासह आपल्या नगराकडे प्रयाण केले. साधुवाणी काही अंतरावर गेला असतानाच संन्यासी वेश धारण करून साक्षात सत्यनारायण प्रभू तिथे प्रगट झाले. संन्यासी वेशधारी भगवान म्हणाले, हे साधो, तुझ्या या नौकेत काय भरलेले आहे ते मला सांग. अहंकाराचे बोल आणि शाप. धनाच्या गर्वाने उन्मत्त झालेल्या त्या दोन्ही वाण्यांनी त्या यतीची निंदा केली आणि हसून उत्तर दिले, संन्यासी बुवा, तुम्हाला आमचे द्रव्य घेऊन जाण्याची इच्छा आहे काय? आमच्या नौकेत फक्त वेली आणि पाने भरलेली आहेत. साधुवाणीचे हे अहंकारी बोलणे ऐकून भगवान म्हणाले, तसेच हो, तुमचे बोलणे खरे ठरो. असे बोलून संन्यासी वेशधारी भगवान तिथून निघून गेले आणि थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावर बसले. शापाचा अनुभव. संन्यासी दूर गेल्यानंतर साधुवाणीने आपले नित्यकर्म केले आणि नौकेकडे गेला. नौका हलकी झाल्यामुळे ती पाण्यावर तरंगत होती. नौकेत पाहिले तर खरोखरच वेली आणि पाने भरलेली होती. हे पाहून साधुवाणीला मूर्छा आली आणि तो जमिनीवर कोसळला. थोड्या वेळाने त्याला शुद्ध आली आणि तो चिंता करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, शोक करू नका. संन्यासीने जो आपल्याला शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. ते संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहेत. आपण त्यांच्या पाया पडा आणि त्यांना शरण जा, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. साधुवाणीची शरणागती. जावयाचे बोलणे ऐकून साधुवाणी त्वरित त्या यतीजवळ गेला. त्याला पाहताच त्याने अत्यंत भक्तीने नमस्कार केला आणि आदराने बोलू लागला, महाराज, मी तुमच्याजवळ जे खोटे बोललो त्या अपराधाची मला क्षमा करा. असे म्हणून त्याने पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि तो अत्यंत दुःखी झाला. भगवंतांचा उपदेश. संन्यासी वेशधारी भगवान त्या शोक करणाऱ्या साधुवाणीला म्हणाले, शोक करू नकोस. मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परांगमुख झालास, म्हणजेच तू नवस विसरलास. म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले आहे. साधुवाणीची स्तुती. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. तुमच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवसुद्धा तुमचे स्वरूप आणि गुण जाणू शकत नाहीत. हे प्रभू, मी तुमच्या मायेत अडकलेला एक मूर्ख आहे. मी तुम्हाला कसे ओळखू शकणार? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती तुमचे पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा आणि माझे पूर्वीचे द्रव्य मला परत मिळो. साधुवाणीचे हे भक्तिभावयुक्त वचन ऐकून भगवान संतुष्ट झाले आणि त्यांनी त्याला इच्छित वर देऊन तेथून अदृश्य झाले. नंतर साधुवाणीने नौकेवर जाऊन पाहिले तर नौका पुन्हा पूर्वीप्रमाणे द्रव्याने भरलेली होती. त्याला लगेच हे सर्व सत्यनारायणांच्या कृपेनेच झाले याची जाणीव झाली. त्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणांचे यथासांग पूजन केले आणि आनंदित होऊन प्रयत्नाने नौका नदीत लोटून घराकडे निघाला. कलावतीची चूक. घरी जाताना साधुवाणीने जावयाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी, असे म्हणून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठवला. दूताने नगरात जाऊन साधुवाणीच्या पत्नीला म्हणजे लीलावतीला या आनंदाची बातमी दिली. आनंदित झालेल्या लीलावतीने मुलीला लगेच सत्यनारायणांची पूजा कर असे सांगितले आणि स्वतः पतीच्या दर्शनासाठी निघाली. आईचे बोलणे ऐकून कलावतीने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करताच ती पतीच्या दर्शनासाठी घाईघाईने निघाली. यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यांसह पाण्यात बुडवली. कलावती त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा तिला तिचा पती दिसला नाही. अत्यंत शोकाने विव्हळ होऊन ती रडत जमिनीवर पडली. साधुवाणीचा पश्चाताप आणि प्रार्थना. बुडालेली नौका आणि दुःखी झालेली आपली कन्या पाहून साधुवाणी भयभीत झाला. त्याने नावाड्यासह विचार केला, हा काय चमत्कार आहे? लीलावतीही कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली. इतक्यात कलावतीने पती नाहीसा झाल्यामुळे पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक आणि सज्जन साधुवाणी पत्नीसह कन्येचे हे दुःख पाहून शोकाने संतप्त झाला. त्याने विचार केला, सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्यांच्या मायेने मी मुग्ध झालेलो आहे. त्याने सर्वांना बोलावून सांगितले,
माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी पुन्हा सत्यनारायणाचे पूजन करीन. आणि त्याने सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण या भक्तीमुळे संतुष्ट झाले. भक्तप्रेमी भगवंतांनी आकाशवाणी केली, हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून पतीच्या दर्शनासाठी आली म्हणून तिचा पती अदृश्य झाला. ही तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद भक्षण करून जर परत येईल तर तिला तिचा पती परत मिळेल यात शंका नाही. कलावतीने हे ऐकले. ती घरी गेली, प्रसाद भक्षण केले आणि परत बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. कलावती आपल्या पित्याला म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर कशासाठी. मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधू आणि अतिशय आनंदी झाला. त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यानंतर तो साधूवाणी धन आणि बांधवांसह आपल्या घरी गेला आणि प्रत्येक पौर्णिमा आणि मकर संक्रांत या दिवशी सत्यनारायणांचे पूजन करून या लोकी सुखी झाला आणि शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्य लोकात गेला. श्री सत्यनारायण कथेतील 4था अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला.